हाय सर्वांना, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. कसे आज सगळे मजेत ना? आज गुरुवार, आज 25 डिसेंबर, ख्रिसमस नाताळ. आपल्या भारतीय संस्कृतीत काही आपण नाताळ साजरा करत नाही. अथर्व सकाळी झोपलेलाच होता, पण तो जागा झाला तेव्हा त्याला एक गिफ्ट सरप्राईज म्हणून मिळाले. हे गिफ्ट त्याला वाटले की सांता क्लॉजनेच आणले, पण ते सांता क्लॉजने नाही तर ऋतुजानेच प्लॅनिंग करून त्याच्यासाठी हे गिफ्ट त्याच्या उशीजवळ ठेवले होते. ते गिफ्ट पाहून त्याला खूप आनंद झाला. सकाळी सकाळीच ऋतुजाने त्याला हे सरप्राईज गिफ्ट दिले. ती 2 दिवसापासून या गिफ्टची तयारी करत होती. तिने त्याच्यासाठी मस्त चार्ट आणले होते. मुलांच्या आयुष्यातले खरा सांता क्लॉज तर त्यांचे आई वडीलच असतात. आज सकाळचे गरम पाणी मी रूममध्येच घेतले होते, कारण सध्या 2-3 दिवस तरी मला किचनमध्ये एंट्री नाही. तुम्ही श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा म्हणा, पण आमच्या घरी पाळतात म्हणून. त्यानंतर मी लगेचच गच्ची झाडायला लागले. त्यानंतर आता संक्रांत जवळ येत आहे म्हणून घरातील काही मोठे कपडे, पडदे हे सर्व धुवून टाकले. मुलं तर आज सकाळीच उन्हात अभ्यासाला बसली आहेत. अथर्व तर नवीन चार्ट बरोबरच अभ्यास करत आहे. आज किचनचा ताबा संपूर्णपणे जाऊबाईंकडेच होता. आज जाऊबाईंनी मुलांना सुट्टी म्हणून डोसे तयार करायला घेतले. डोस्याचे पीठ काल रात्रीच भिजवून ठेवले होते. डोसे तयार करता करताच ताईंनी सगळ्यांना वाढूनही दिले. त्यानंतर आज जरा निवांत वेळ म्हणून मी उन्हातच अथर्वचा अभ्यास घ्यायला बसले. दुपारच्या वेळेस आज गुरुवार आहे, श्री स्वामी समर्थ सर्वांना, म्हणून ताईने फराळ केला म्हणून लगेचच फराळ करायला बसले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.